15 जूनच्या आधी तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न अजिबात फाईल करू नका. मी असं का म्हणतेय हे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ITR 1 आणि ITR 4 हे फॉर्म्स रिलीज केले आहेत. त्यामुळे आता सगळ्यांचीच ITR भरण्यासाठी गडबड सुरू झाली आहे. पण या घाईमुळे अगदी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस सुद्धा तुम्हाला येऊ शकते. कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तुमच्या रिटर्न प्रोसेस करण्यापूर्वी 3 महत्त्वाच्या डॉक्युमेंटशी मॅच करून बघतं. पहिले डॉक्युमेंट आहे 26 AS. यामध्ये तुमचा ॲडव्हान्स टॅक्स, TDS, टॅक्स रिफंड दिसतो. दुसरं डॉक्युमेंट आहे AIS म्हणजेच अॅन्युअल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट. यामध्ये तुमची सॅलरी, बँक इंटरेस्ट, डिव्हिडंड, शेअर ट्रान्झॅक्शन्स आणि हाय व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन सुद्धा दिसतात. तिसरे डॉक्युमेंट आहे TIS. हा तुमच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्सचा एक सिम्प्लिफाईड समरी रिपोर्ट असतो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, बँक्स, ब्रोकर, क्रेडिट कार्ड कंपनीज, तुमचा एम्प्लॉयर आणि म्युच्युअल फंड हाऊसेस या सगळ्यांना फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट करण्यासाठी आणि शेवटचं TDS रिटर्न फाईल करण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 मे. हे सगळे ट्रान्झॅक्शन्स तुमच्या प्रोफाईलवर प्रोसेस होऊन दिसायला जवळपास 10 ते 12 दिवस लागतात. म्हणजेच हे डॉक्युमेंट 15 जूनच्या आसपास स्टेबल होतात. जर तुम्ही आता घाईघाईमध्ये रिटर्न फाईल केलं आणि एखादा बँक इंटरेस्ट किंवा डिव्हिडंड दाखवायचा राहिला, तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सरळ तुम्हाला इन्कम मिसमॅचची नोटीस पाठवू शकते. मग परत रिवाइज रिटर्न भरा. तो सगळा त्रास नको असेल तर थोडंसं थांबा. सगळी माहिती अपडेट होऊ द्या आणि मगच सेफ रिटर्न फाईल करा. पण हो, जर तुम्ही तुमच्या इन्कम बद्दल 100% कॉन्फिडंट असाल, म्हणजेच तुमच्याकडे तुमची सॅलरी, बँकेचं व्याज, कॅपिटल गेन या सगळ्यांची अचूक माहिती असेल, तर तुम्ही 15 जूनच्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकता. हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांना आणि फॅमिली ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा, ज्यामुळे त्यांचाही त्रास वाचेल. आणि अशाच माहितीसाठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका.